तर नराधमाला भर चौकात फटकवण्याची तरी आदेश द्या असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे आणि आरोपीला रस्त्यावरच फाशी देण्याची मागणी ही योग्य असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिलेली आहे। तर या नसरापूर पीडिता अत्याचार प्रकरणी अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येतात। तसंच भर रस्त्यामध्ये शिक्षा दिल्यावरच आरोपींमध्ये दहशत बसेल असं अंबादास दानवे यांचं मत आहे। सर्वांनी महिला आहोत, मग त्या कुठल्या पक्षीय राजकारण न आणता सामाजिक राजकारण न आणता आपल्या देवाभाऊंना निश्चित जे कायद्याचं बळ काय आहे ते दाखवावंच। 1500 रुपयांनी संरक्षण होत नाही हो भाऊ, कृपया या नराधमाला भर चौकात कायदा कानून सगळं बाजूला ठेवून भर चौकात किमान फटकवण्याची तरी तुम्ही एक आदेश द्या। बालहक्क आयोगाने नीट सहीनिशी या केसचा पोलीस स्टेशनमध्ये जो क्रमांक असेल त्या क्रमांकाचा उल्लेख करून त्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी बालहक्क आयोगाची आहे, ती त्यांनी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुद्धा या संदर्भामध्ये विशेष पोलीस तपास समिती SIT केलेली आहे असंही पत्र त्यांना दिलेलं आहे। त्याची प्रत आम्ही त्यांच्याकडून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर संपूर्णपणाने पुढच्या प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत। मुश्किल काळीमा फासणारा प्रकार, अतिशय शब्द असा मला मी तर खरं आपण सगळ्यांनी व्यथित झालं पाहिजे की समाज कोणत्या दिशेने जातो। तर जनतेच्या भावना तर एकदम तीव्र आहे की रस्त्यावरच फाशी खरं तर तोडलं पाहिजे ते चांगलं एकेकाने एक दगड मारून मला सुद्धा त्या आरोपीला खतम करायला पाहिजे। मी जबाबदारीनं बोलतो की येणार काळात असं झालं तरच आरोपीवर दहशत बसेल।